नमस्कार. मी परमदास जाधव. आज शेअर बाजारामध्ये मोठी अशी आज आपल्याला घसरण पाहायला मिळाली. कारण जागतिक परिस्थिती सुधारली नाही तर अशीच ही घसरण आपल्याला याच्यातून पुढे दिसून येईल. मात्र तणाव वाढल्यास आणखी घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जर समजा ही जागतिक परिस्थिती जर सुधारली तर शेअर बाजारामध्ये ही वाढ होऊ शकते. आणि जर ही तशीच झाली म्हणजे अजून नुकसान झालीच तर शेअर बाजारात अजून घसरण ही होऊ शकते. तर जागतिक पातळीवर तणाव आणि वाढत्या आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर शुक्रवारच्या व्यवहारात सेन्सेक्स हा तब्बल 1700 अंकांनी घसरलेला आहे. तर निफ्टी मात्र 22,850 च्या खाली घसरला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 9 लाख कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचे समोर आलेले आहे. तर बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तर अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आपल्याला मोठी पडझड आपल्याला पाहायला मिळाली. ती विशेषतः रिलायन्स इंडस्ट्रीज आणि HDFC बँक, इंडिगो यांच्यासारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्सवर आपल्याला आज दबाव दिसून आलेला आहे. मात्र शेअर बाजारातील या मोठ्या घसरणीमागे अनेक जागतिक आणि स्थानिक कारणांचा परिणाम दिसून आला आहे. कारण इराण आणि अमेरिका संघर्षामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता वाढलेली आहे. यासोबतच कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, रुपयाची घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांची विक्री यामुळे बाजारात दबाव हा आपल्याला दिसून आलेला आहे. या घसरणीत गुंतवणूकदारांचं मोठ्या प्रमाणात असं नुकसान झालेलं आहे. तर काही तासातच लाखो कोटी रुपयाची संपत्ती पाण्यात गेली. सलग काही दिवसाच्या तेजीनंतर अचानक आलेल्या या घसरणीमुळे छोट्या गुंतवणूकदारांना मोठा हा फटका सहन करावा लागतो. दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजच्या आणि शेअर्समध्ये 4% अधिक घसरण आपल्याला आज पाहायला मिळालेली आहे. तर सरकारकडून विडफॉन टॅक्स पुन्हा लागू करण्याचा निर्णय. या निर्णयामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झालेली आहे. आणि तज्ज्ञांच्या मते सध्या परिस्थिती वेट अँड वॉच अशी असून बाजारात अजूनही चढ उतारही आपल्याला पाहायला मिळणार आहे इथून पण पुढे. आणि म्हणून जागतिक परिस्थिती सुधारल्यास बाजार हा स्थिर येऊ शकतोय. मात्र तणाव वाढल्यास आणखी घसरण आपल्याला दिसून येईल. जरी अमेरिका इराण हे जे युद्ध आहे याच्यात जर हा तणाव कमी झाला, हे युद्ध संपलं तर बाजार हा वाढू शकतो. आणि जर समजा अजून हे चालूच राहिलं तर बाजार हा खालीच येऊ शकतो. हे होतं आजच्या बाजाराची घसरण आपण थोडक्यात पाहिले. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. इथेच थांबतोय. धन्यवाद.